हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नं अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही 13 दिवसाचे युद्ध कालच्या दिसाक पळयला. त्या 13 दिसाचे युद्धांत अभिमन्यूक कौरवाने ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಕ್ರೂರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾರ್ಲ. ಪದ್ಮವ್ಯೂಹ ಭಿತರ ಗಿಲ್ಲ ಅಭಿಮನ್ಯೂಕ ಮಕ್ಷಿಚಾನ ತಗೆಲೆ ಬಾಣ ಕತ್ತೋರ್ಚೆ ಮಕ್ಷಿಚಾನ್ ತಕ್ಕ ತಗೆಲೆ ಬೈರಿ ಪ್ರಹಾರ ಕೊರ್ಚೆ ತಶ್ಪುರೆ ಕೋನ್ ತಕ್ಕ ಮಾರ್ಲೆ ಜಲ್ವೆ ಭಾರಿ ಸಂತೋಷಕ್ಕೆ ಕೌರವಾಂಕ द्रोणाचार्यान सांगिल्लं नव्हे युधिष्ठिराक बंधना घालू साध्य जायनी म्हूण जाल्यार महावीरा एकल्याक मारता म्हूण तशीच पांडवाले तर्फेन अभिमन्यू भयंकर वीर तो जल्वे पुराय जना भारी संतोष कई आम्ही गेलवलीची आम्ही गेलवलीची आम्ही गेलवलीची आम्ही गेलवली. दुर्योधना अंतू भारी संतोष कसं म्हणून म्हणारी संशप्त काक आणि तागेल सेनेक त्रिगर्तरायू कळ्ळे सुशर्मू सकड जनाक अर्जुनान संपूर्ण सलवायला जलरे दुर्योधना दुःख जैनी अभिमन्यू मेल नव्हे अर्जुन अल्पत अभिमन्यू मेल नव्हे म्हणून संभ्रम तांगेल विजयोत्सव जतरस ताजे मध्यंतू कृष्णान तागेल पंचजन्य वाजिले अर्जुनान गांडी ठेंकार दिल नव्हे कसली मस्त दुःखांतू हा अस काशील त्यांनी कृष्णार्जुन कसं कधी त्यांनी इतली उत्साह दाखयता एक आश्चर्य जल्ले तेच भितरे गुढाचार पेटयल ताणे कोणे दुर्योधनान त्यांनी ह्याकडे अर्जुनान प्रतिज्ञ केला कसं म्हळ्यार पाय सांजे सूर्यास्त जेव भितर जयद्रथा मरता म्हण कडे जयद्रथ दुर्योधनाला धावन येता दुर्योधना अर्जुनान अशेशी प्रतिज्ञ केला काही ताणे प्रतिज्ञ पुरयसीत म्हळ्यार खंडीत नव्हतो आणि हांव धावून वचे लायक हांव मेगेल राज्य आवत्ता मेगेल अन्नाला आश्रय अंत हांव थंय निपोन बयसता म्हूण कळवे कोण रणरंगा दुखून धावला फाटी घालून तक्का वापस युद्ध आपोच म्हणना ताका सोड सोडचे हेडी म्हूण सांगून दुर्योधनाक एक नमने हासयल काही तो स्वार्थी म्हळ्यार स्वार्थी कळवे जयद्रथाल निमती कसल काम जावं आशिल्लें अभिमन्यू मारचें काम जाल्लें नव्हे आनी कसले जाव रुद्राल वर आशिल्ले जयद्रथाक ताजी निमती अभिमन्यू तो मारता अभिमन्यू नयनातल्या कोणाक ते पद्मव्यूहार गिल जना मारता म्हूण सांगून ताका गोत आशिल्लें दुर्योधना तें एक काम जालें नव्हे आनी जयद्रथ आसला इथे नातला इथे म्हूण तसो एक स्वार्थ होता गेलो तो यो जिवा भय्यान कडकडीवचें पळोवन हांसता काही कसले भितू तूं अर्जुन काही तुका मारना इथे का म्हळ्यार तुवें सांगला ना रणरंगा दुखून धांवन गेला रे क्षत्रिय धर्म कसो म्हळ्यार कोण रणरंगा दुखून भायर धांवलो तागेल फाटमागशें येवन ताका मारूं ना म्हूण सांगून आनी तूं ते तशी लेखून बयसच्या ना मात्र अर्जुन तुका खंय जाल्यार येवन मारतलो इत्याक म्हळ्यार आतां तूं जेवो आम्ही जेवो द्रोणाचार्यान जेवो कोणेय जेवो खाली अभिमन्यू मारलेले आजी अभिमन्यू मारलेले ते क्षत्रिय युद्ध धर्म मे नाही नव्हे मागशे दुखून मारलेलं नव्ह ताका ते अर्जुनाक गोतस तूं आतां धांवलो तुगेल मागशे येवन अर्जुन खंडीत मारता इत्याक म्हळ्यार तो निमगिता तूं कशी मेगेल पुत्ता मागशेच्यान मारल्या आतां हांव तुका मारलेलो आनी तूं कसल आसा म्हूण निमगीत तो कळवे अन्य कसं म्हूण म्हळ्यार ताणें प्रतिज्ञ केला न्हू रुद्रान तुका आश्रय दिला रे रुद्रा काही सलवान तुका मारता म्हूण जल्वे म्हणटा तूं धांवन चमकल्यार कसं प्रयोजन तूं भिव नुका हांगा बैस तुगेल रक्षण आमी पुरयजन आसत न्हय स्वयं इंद्रू जाल्यार येवो कळवे तुका कसले करूं जायना अन्य कसं म्हळ्यार तूंची महावीर तूं अर्जुनाल तसल्याक तूं भिवची वे तो देव वे कांय
जल्ल तू आमगेल हुट्टू राब तुगेल अर्जुन आम तुगेले केसू सताना कातरनाशी म्हळ्यार तागेल बाणा स्पर्श तुगेले केसा समीत मनाशी पळिताव कळवे अन्य कसं म्हळ्यार एक लेकार तूं हांगासल्यार लायक आमकां ताणें म्हणलां न्हय पाय सांजे भितर जयद्रथा मारता एकाच वेळे मेगेल प्रतिज्ञा हांव भंग केल्ली वे हांव लेखिल्ले वर जयद्रथा मारूं जायन वे अप्रायोपवेश करता जल्ल न्हय तुगेल निमती तूं कमी रक्ताची तुका मारूं सोणाची तांतू आमगेले बेनिफिटस आमगेले फल्सस कसो लेख म्हळ्यार अर्जुनान प्रयोपवेश करून घेवका जाता ताणें प्रयोपवेश करून घेतला रे पांडवान पळय कसो करूं जाता कांय जायना न्हय पांडव अर्जून मेल्लो म्हूण जाल्यार भीम समीत कोणेय युद्धाक येशनाचे मागीर हे अवकाश तुगेले निमते आमकां मेळ्ळा तूं वचूं नका म्हणटा जयद्रथो समाधान रपता जाल्यार जयद्रथा समाधान केला हांगा दुर्योधना भंयस दुर्योधनू द्रोणाले वचून सांगता की अर्जुन आनी हांव दोग जनां मध्येन तूं कोण चड शूर म्हणून तुवें अभिप्राय दिवका ते अभिप्राय निष्पक्षपात आसूं का तेन्ना द्रोण म्हणटा तुमी दोग जाणय शूराची म्हाका गोतस जाल्यार तो भारी कुशल तो युद्धांत तुगेल्या पेशी चड नॅक युद्धाचे टॅक्टिक्स म्हणटा पळय ताकस मात्र न्ही तो सर्व देवतेन लागीं अस्त्रप्रय घेवन येयला जेवा तूं भिवची नाका पायच्या दिसाकय तुका अर्जुनान मारना अशें हांव पळयता जल्वे हांव फाय तीन व्यूह करता शकट व्यूह ताजे भितर पद्म व्यूह ताजे भितर अनेक सूचीमुख व्यूह जल्वे ते भितरी तुका दवरता हांव तुगेले सुद्दां मस्त वीर रपताचे आजी हांव व्यूहाचे भायर म्हळ्यार भायर शकट व्यूह करता पळय ताजे सुतूची आवरक्षण करता आनी तूं भिवता कसो लेक एक ना एक दीस पुरी जनान मोर वस वय न्हय आतां तूं रणरंगान तूं युद्ध करतर मेल्ल म्हूण लेक चांग न्हय तुका वीरस्वर्ग मेळ्ळे पळय बे म्हणटना जाल्यार ते असंभव जावन आशिल्ले विशय तुका मारूं जाता म्हूण लेखूं नका कळ्ळें तशें जावन तूं चिंता करूं नाका वचून स्वस्त न्हिदे एकच वेळ अर्जुनान सुरवेचे दोन्ही व्यूह छेदन करून तिन्ही व्यूहाला येत म्हणले की त्या दनाची सूर्यास्त जावन आसता म्हणटना जयद्रथा जेवो तुका जेवो ताण मारची कशी म्हणटना ताणीच प्रयोपवेश करका जाता तूं फायचे विशय आलोचना करूं नका द्रोणाल उत्तर कळ्ळें जयद्रथाक भारी संतोष के दुर्योधनाल वचून इतली सकड आश्वासन घेवन येयलो तीन व्यूह करता ताजे मध्ये दुर्योधनाकय तुकाय दवरता दोग जनाकय राखता म्हणून द्रोणान सांगला म्हणटना भारी संतोष आनी म्हाका कसले अपाय जायना म्हूण कौरव म्हाका रक्ताचे खंडीत म्हूण वचून स्वस्त न्हिदलो पाय अर्जुनाक ती दोन्ही व्यूह छेदन करतनाची तिन्ही व्यूहाला येतनाची सांजी जाता ताणें प्रयोपवेश करका जाता म्हूण जय पावयना अर्जुन एकल्याला दोग जनाल न्हय कौरवाल पुरो हेंची विशय कृष्ण अर्जुनाले शिबिरा वता आनी म्हणटा अर्जुना एक चूर म्हाका मुखार आलोचना करनी न्हू तूं प्रतिज्ञा केली न्हय कसं करता न्हय मेगेल्या निमगू का म्हणलेला मेगेल्या निमगून तूं करतशिलो आजी कसले अशें केल्लें व्हड काम न्हू तूं केल्लें आतां कोणेय तुका अपास्य करून नज म्हूण न्हय हांव केल्लें तुका कांय व्हड काम न्हय तें म्हणून तूं कशी लेखलें अर्जुना कळ्ळें आतां फाय तुवें प्रतिज्ञा तुगेलें म्हूण गेल्ली म्हूण लिखया तुगेलें मात्ताक जयद्रथा मारचें काम व्हड न्हय म्हूण आसचें पुरो जाल्यार तागेले रक्षणे खातीर तांणी नुत बसता म्हूण लेखतुवें तूं द्रोणाचार्य कसले करता म्हणटना तुगेले प्रतिज्ञा तुवें नेरवेरचेनी म्हूण जाल्यार लोक तुका अपहास्य करनावे तूं तशें करचें तेदना अर्जुन म्हणटा खंय कृष्णा तुकाय गोतस म्हाकाय गोतस तांगेल तर्फेन मेगेल तितले वीर कोणेय नांची म्हूण वय पळय आतां द्रोणू मेगेले आयलो म्हूण लेखो तागेले पूत अश्वत्थामू येवो तांकांय सोलसिताव पांय हांव वोटा जयद्रथा मारची म्हळ्यार खंडीत दुर्योधनू ताण कसो लेखला द्रोण मेगेल सेनाधिपती हांव सांगेल तशी तो आस पांय म्हाका जय घेवन दितो म्हूण सांगून लेखला सुरवेक हांव द्रोणाल वोट युद्ध करता की ना म्हूण पळय कृष्णा पैते दिसा तागेले तर्फी नाशिल्ले महावीरादिवीरा कशी मारता म्हूण पळय मेगेल गांडीवाचे एक खेळ पळय तूं फाय सूर्यास्त जेव भितर जयद्रथा मारता म्हूण म्हणला
खंडित मारताव इत्याक म्हळ्यार मिगल अन्नान प्रतिज्ञे केला खंडित जे इद्र तो मरता म्हण मिगल अभिमन्यू राखून बैसनावे म्हणताना हांव सोलूच वे वचा वचा पुरे आता युद्धा तयार करून स्वस्त एक ಸ್ವಲ್ಪ वेळ निद्दोया म्हणता आणि म्हणता काय कृष्णा तू मिगल ओट असले नंतर म्हाका कसं भंय कृष्णा म्हाका खंडित विजय मेळटा म्हणून गोतस दोग जणे अभिमन्यूले विषयी चिंत करून बैसल्याची अर्जुन म्हणला की कृष्णा सुभद्रेला द्रावची धैर्य म्हाका ना ती रड रड रडतरस फाई तू वचून तिक समाधान सांगून येतव्या कडे रे तो म्हणत काय जायत अर्जुना तुक कष्ट जात म्हणून गोतस म्हाका फल्ली फल्ली जेवका जला रे वता म्हण कुडले सुभद्रे पळचाक फल्ली जेवका जला बाई सरला यो काळोख असतानाच कसं लेक नीद समित काणी कसं लेक म्हळ्यार मागीर युद्ध येऊ का नव हंगा सीधा उपप्लाव्य नगरा वता थंयच न्हू सुभद्रे रड 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 तरच तिगेल दुःख सांगू येतवे पुत्ता कळवून घेतला कितले की वेळ कृष्ण तो बसलो कसले समाधान करू बच्चनी तो सुभद्रे पळून बसला कृष्णा पळून आनिकी मस्त रडली सुभद्रे कळव्या कडे रे सुभद्रेला तीन चिक्के मध्यंतर रडणी चिक्के उणी केल्ले म्हणून कळली कुडले म्हणाल काय सुभद्रे कसं खातीर रडत तू इतले दुःख कसल खातीर करचे ताका वीर स्वर्ग मेळ्ळी म्हण सांगून सांगता काय अभिमन्यू तो आतां स्वर्ग लोकांतू असता तागेल कीर्ती भूलोकांतूय बारी एक नमने कितली की वर्ष काळ थंय आसता पळय अन्य कसं म्हणल्यार पळय जन्मा येईल जनान पुरय मरणा वच्चुका मर्त्य जन म्हणचे कसल्या कामकां नमे अन्य कसं म्हणल्यार स्वर्ग मेळचे आता तुगेल पुतू स्वर्गाचे मुखाला स्वर्ग मेळचे सुलभच म्हणले कुनुका कितली की जन कितली की नमने यज्ञ याग कोरूनय स्वर्ग मेळना जाल्यार रे तुगेल चरडा पळय रणरंगांतू तितली जनाल ओटू एकांगी जावन होराट करून वीर स्वर्ग मेळ्ळी वृष्णी वंशाची धूव तू पांडू वंशाच्या बायल तुका लोकाकच एक विलक्षण जावन आशिल्लो बारीक नमने वीर जावन आशिल्लो पूतूय जल्ललो पळय तसले तूं रडचिवें नानवें उठा म्हणटा तेन्ना सुभद्र सांगता कृष्णा रोवणुका म्हणटा वय तूं जाल्यार रणाशी कसं करचें हांव इत्याक म्हळ्यार अभिमन्यूल तोंड उडगस येता रे म्हाका तागेल चंद दोळे चंदू हांसू आमा म्हणटा म्हाका पोचे हे पुरे उडगस येता मिगेल चेडू कितले पेट्टू खाल की कितले जनान खडगान मारले की कितले जनान भाण प्रहार केले की म्हाक्षी दुखून तागेल्या आंगार प्रहार करतना ताका कितले दुखून अशें पुरो येद्रा दुखून दुख्ख नावें म्हणणे येद्रा दुखून प्रहार केले वो पळयता तें निवारण करता म्हाक्षी दुखून प्रहार केले रे पाप रणरंगांतू सगळे शरीर मारनू कोच्चानू रक्त सिक्त जावन पडला जाल्यार तो कशें आसतलो म्हण आलोचन करतना म्हाका रण येता पळय तुमी पंच पांडव मिगेल बामूण 5 जनय वांचून आसाची तूं तेगेल मावळो तुवें वांचून आसा तुमी पुराय वांचून आसतना मिगेल चेडू कशें मेल्ले तो तितलो धैर्याचो तितले एक नमने मोग ताका पुरे जनाल वैरी भारी मृदू मन युद्धरंगांतू तितले वीरतेर तो युद्ध करून आसच्या पुरो जाल्यार तागेलें मन भारी मृदू नमे तसल्याक कशी मरण येयलें कृष्णा तूं मिगेल चेडूक कसलेक मोरू सोडले पांडव ताका रक्षण करना नशी कशी तांणी बरली चितई इत्यादांनी रक्षण करणे तांणी वीर म्हूण आवले केले द्रौपदीले मानभंग जतना तांणी नुत्त बसतना आवले आशिल्ली तांणी वीर न्हय म्हूण आतां मेगेल 5 बामूण मेगेल बामूण आसा तागेल 4 भाव आसाची श्रेश्ठाती श्रेश्ठ मेगेल चेडूक राखतलीची म्हूण लेखिले फाटी जल्न म्हूण तेदना कृष्ण म्हण की कसल्याक सुभद्रे तूं रडता तुगेल 5 जन बामूणय या तुगेल अर्जुनय बरलेल 4 जन अर्जुनाल अण्ण तम्माय तांणी भारी श्रेश्ठ कळवे अभिमन्यूक तांणी मोस करून मागशी दुखून मारला रे हांनी कसं करचें पळय येद्रा दुखून मारल्यार ताका कोणाके मारू जत्त आशिल्लो म्हूण लेखलावे हांव अर्जुनाल ओटू दूर आशिल्लो तुगेल बामूणय मेगेल ओटू दूर युद्ध करून आशिल्लो त्या वेळार हांनी पद्मव्यूहान ताका सिरकानू मागशेच्यान ताका मारनू दिश मारले कळवे हें धर्मक्षेत्र म्हूण म्हणटात न्हू कुरुक्षेत्र अधर्म
जल्लीन माझी पांडवांताक रक्षण कर नी म्हण तू लेखू नका कळवे जाल्यार तुगेल बामूण अर्जुनच नव्हे ताणें एक प्रतिज्ञ केला आजी सांजी भितर तागेले मरणा कारण जाल्यार जयद्रथाक हांव मारता म्हूण जाल्यार नव्हे जयद्रथ आजी मर्त म्हळेल खंडीत तशें न्हू पळय तूं दुख्ख सोडी तुगेले पूत स्वर्गांत तूं देवते जावनस म्हणल्याक तुगेले दुख्ख तुका चड म्हण दिसला री एक पंत आलोचना करी कितली की जन मेल्ल्यांची युद्धरंगांत तांगेला अम्मा कितली दुख्ख करताची म्हूण आलोचना करी तांणी पुरे आसल्या बरी तुवं येसुका न्हय सोडी तागेल बायल उत्तरा आनी की सानी ती तूं चितली रडल्या रे तिका कोण समाधान करता ती गुरबीण म्हणूय म्हणटा तूं कळवे अभिमन्यूल चेडू तुका आसना न्हय तिगेले दोळ्या उद्दा पोशी तिक चंद करून रक्षण करी तुगेले चेडा मारलेले विशय तूं सोडी त्यात अर्जुन कसं म्हण पळोवन घेता तूं आतां अभिमन्यूल चेडा रक्षण करी म्हूण सांगता जाल्यार न्हय मागीर उत्तरेक द्रौपदी बैसून समाधान सांगता आशिल्ली थंय उत्तरेके द्रौपदीके समाधान सांगता बोपस अर्जुनाला येता हांगा अर्जुन कसं करता ताणें नित्याची पूजा करून तांणी वच्चें कळ्ळें तांगेलें नित्या पूजस न्हय ताण अर्जुनान तागेले पुजे सामान हाडटना कृष्णालय पुजे खातीर पुराय पुजा द्रव्यांनी तयार करचें कळ्ळें आतां निकी कृष्णेनी ओट्टू पूजा करचें म्हूण राखून बसला जाल्यार म्हळ्यार कृष्ण देव न्हय अर्जुनान देवाल पूजा करची म्हळ्यार ताणें कृष्णालय पूजा करची म्हूण लेख्याची तशें आयली कुडले कृष्णाक अर्घ्य पाद्य मधुपर्क पुरय दिता आनी पूजा करता कृष्ण सांगता ಸ್ವಲ್ಪ वेळ पुणी तूं एक विश्रांती घे कळ्ळें मागीर युद्धा वतात न्हू आमी तेन्ना कशी जाल्यार तुका जय जपचें कितें हांव कसो कोरका जाता त्या पळय करता आनी तो तागेले शिबिरा वता दारू कालवटू आनी ಸ್ವಲ್ಪ वेळान पल्ली जाल्ले युद्धा वच्चेची म्हूण कडेन हांगा कृष्ण आलोचनेरस दारुकाले सांगता की दारुका अर्जुनान कसं प्रतिज्ञ केला रे हें पाय सांजे भितर जयद्रथा मारता नानतला रे हामाची प्रयोपवेश करता म्हणून हें आयकून दुर्योधना इतली संतोश जाल्ला म्हळ्यार जयद्रथा कशी तर रक्षण केल्लें पाहिजे दिसा म्हळ्यार अर्जुन मेल्लो म्हणून लेक युद्ध कोरका म्हणून ना म्हूण म्हळ्यार अर्जुन कितलो वीर जावन आसच्या पुरो एकांगी जावन देवतेक गेल्या पुरो युद्ध केल्यार तो गेलवत आशिल्लो इंद्राल शत्रूंक कितले की जेन्ना ताण नाश केला निवात कवचांकनी एकलोची गुतस्व्या जाल्यार पुराय बाई जाल्यार पायची प्रतिज्ञा तो कशी पुराय की करतलो म्हणून म्हाका भय्य कश्ट जत की ताका म्हूण दिसता म्हाका इत्याका म्हूण म्हळ्यार जयद्रथाल रक्षणेक स्वतः द्रोणू राबला आनेक कसं म्हूण म्हळ्यार पळय दक्षिणायन सूर्यो वग्गी काळोख जेवचे कळ्ळें सूर्य वग्गी मुळगता सूर्य मुळगना सूर्यांत शेवसूचे भुंय गुंत देखून आमकां सूर्य अस्त उदय आनी अस्त जाता म्हूण दिसता जेवो जाल्यार कृष्ण सांगता दक्षिणायना दिसांतू दीस उसान रात्री व्हड तशी सांजे तितली भितर हक्का त्या जयद्रथाक मारका म्हूण जाल्यार सुरवेची दोनी व्यूह छेदन करून सुचीमुख व्यूह वच्चो कहाणे हेंच्यात म्हाका भंय तितले वगी जतलवे हक्का म्हूण पळय दारुका तुका गोत सांव अर्जुना कितली प्रिती करता म्हूण आतां पक्कानी फायचे दीस जयद्रथा मारूं जायनी म्हूण जाल्यार अर्जुन प्रवेश करता मागीर हांव म्हणटा म्हूण लेखला ना न्हय मागीर हांव प्रतिज्ञा हांव युद्ध करना म्हळ्यार प्रतिज्ञा सोडून युद्ध कोरका येता की म्हूण दिसता म्हाका जाल्यार व्हड न्ही अर्जुनाक कसलें जाल्लें ताका युद्ध करूं जायनी ताका जयद्रथा मारूं जायनी म्हूण जाल्यार मागीर हांव युद्ध करता म्हळ्यार खंडीत कळ्ळें तशी तूं मिगेल रथय सिद्ध करी मिगेल आयुधय पुरे सिद्ध करी हांव अर्जुनाल रथ सारत जेवन वचुका एकाच वेळ अर्जुनाक कसलें जाल्लें ताणें सांगिल्ली प्रतिज्ञा ताका नेरवेरचें जायना तेन्ना हांव युद्ध शूर करता कळ्ळें मिगेले रथ मिगेले आयुध पुरे तयार करून दवरी तुवें सारत ती जेवच्या सिद्ध जा केदना हांव मिगेल पांचजन्य शंकू वृषभरागार वाजितकी वृषभस्वरार वाजितकी तेन्ना तुका कळका कृष्ण म्हाका रथ घेवन येवचे आपयता म्हूण तूं धांवन येवका जाल्यार नवे रथ घेवन म्हूण तेदना द्वारक सांगता की कृष्णा तूं तुगेले आज्ञा पुरे आपालन करता त्या विशयी न्ही जाल्यार तूंची सारथ्य बशिल्लें तेन्ना अर्जुनाक सलवाच्याक जेव मारूक जेव कोणाकय जत्तवे जाल्यार तूं म्हाका आज्ञा केला हांव सिद्ध जावन आसता जयत न्हय कृष्णा एक पंत अर्धार दुखून भार देवल्या बरी जालो मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळ आराम केलो की ताणें
अर्जुनाकय तशीच कळवा. कृष्णान ताका म्हणले पळय तितलें सरार तूं प्रतिज्ञा कसले केल्ले अर्जुना. कृष्णान कसले तशी सांगले जेवो म्हाका जयद्रथा मारू बिनी जायना की म्हणलेले एक भंय अर्जुनाक शोर जाले जाल्यार हांव जयद्रथा मारूं का मारना शिरबल्या जायना जलवे ताका एक म्हणे प्रेशरायज जालो तो वय एक कसं म्हणचे मनान तो ते प्रेशर अर्ध सपन अर्ध न्हीद शिजतरच ताका एक कुरवणी शिपळ्या. कृष्ण स्वप्नांत ताका कृष्ण दिसता अर्जुना कसले चिंत कोर नका कळव्या तूं हांव तुका एक कडेन व्हरता यो इथे घुसवे हे तुगेल कीर्ती सकडी वायट जेवची चिंत असल्यार तूं चिंत करता म्हूण कळल्यार शत्रूंगेल बल चड जाता तूं दुर्बल जाता तशें कोर नका. कडेन अर्जुन निमगीत के स्वप्नांत वची कृष्णा हांव प्रतिज्ञा केल्ली पळय सुर्यास्त जेव भितर म्हाका जयद्रथा मारूं जतवे ताका कौरव रक्षण करनाच वे आनी कसं म्हळें एकच वेळ मेगेल प्रतिज्ञा जायनी म्हूण जाल्यार हांव प्रयोपवेश करूं का न्हय न्हय नातल्यार हांव वांचना. अर्जुनान प्रतिज्ञा केल्ली प्रतिज्ञा भंग जाल्ली म्हूण पुरायनान हांगसले म्हाका जायना जाल्यार कृष्णा कसं करचें ताका मारूं जातलें म्हाका म्हूण कृष्ण सांगके पळय तुका रुद्रान पाशुप्रतास्त्र दिल्लें न्हय ते पाय जयद्रथाल वयर प्रयोग कर जैतवे ते प्रतिज्ञा पुरय की जेवचे तशी करी रुद्रा म्हूण सांगून ताका माग तुका बरें जाता पळय म्हूण. कडेन स्वप्नांत तूं ये पळय जातरस अर्जुन उठयत कय शुद्धाचमन करता कय रुद्रा प्रार्थना करता भारी एक आश्चर्य म्हूण येता कसलें म्हूण म्हळ्यार कृष्ण तागेले हात धरून आकाशार व्हरतरच कय दोग जने मनोमेघान वतरच वची खंय म्हूण म्हळ्यार उत्तर दिका वचून 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 मंदार पर्वत ताजे नंतर कैलास पर्वता येवन तयशील रुद्राक नमस्कार करयसिता पूज करयसिता कळवा. रुद्र प्रितीन पूज स्वीकार करून तूं कसलें बरं जायी म्हूण निमगीत अर्जुन म्हणटके म्हाका तुगेले प्रसिद्ध पाशुपतास्त्र दिवका नमे म्हूण कळ्ळ. कडेरी तेदना रुद्र सांगके ते एक अमृत सरोवर आस पळय तांत तुमी पाशुपत्रास्त्रांनी दबरला न्हय मिगेल विंगड सकडे आयो दसतंतो म्हूण काडी म्हूण त्या वेळार अर्जुनाक तागेल कसं त्या प्रमता भूत गणपुरी आस पळय तांणी त्या सरोवरान तो वेल्लेल वरी दिसता कय त्या सरोवरा भितर एक व्हड सरोप आसता आनीक 1000 मात्याचे सरप ताजे तोंडा दुखून उज्जू येतरस. कडेन कृष्ण अर्जुनाक रुद्र सांग म्हूण म्हणटा रुद्र म्हळ्यार रुद्र म्हणून म्हणटाच पळय रुद्राभिषेक करतना ते सांग म्हूण म्हणटके ते महारुद्र श्लोक अर्जुन सांगता त्या वेळाक थंय सरप पुरे बिल्लू बाण जावन येता. कृष्ण आनी अर्जुन ते काण रुद्राले आयलींची रुद्र हासता कळवा. तेदन हासतना तागेले आंगा दुखून ते तांबडे दोळ्याचो नील केसाचो ब्रह्मचारी एकलो येता कय भायर. तो ब्रह्मचारी ताका ते रुद्राले बिल्लू बाण कशी प्रयोग करचे पुरे शिकयत कय. रुद्र ते पाशुपतास्त्राचे मंत्र उपदेश दिता. ताका स्वप्नांत उडगसत कय ये पुढे इंद्रकिलक पर्वतांत रुद्रान म्हाका दिला न्हय म्हूण सांगून उडगसचेत कय ताका. तशी ये ते स्वप्न पळिल्लें तागेले मनान तुलें एक भंय पुरे परिहार जाल. कृष्णान अर्जुना सांगला पळय तूं पाशुपतास्त्रान जयद्रथाक मारी म्हूण निजावन कृष्ण स्वयमेव अखिल जगद रक्षाद्यमित शक्तिमान परमात्मुची सकल जगत्या रक्षण करतलो जाल्यार गुरुमुलकची अनुग्रह कोरका म्हूण सांगून गुरुद्वारा प्रसाद क्रदहम त्विती म्हळ्यार आतां पाशुपतास्त्र दिल्लेले गुरू कोण रुद्र न्हय तागेल मुखांतराची ते पाशुपतास्त्र प्रयोग करच्याक अनुग्रह मेळ्ळी म्हण एक पंद रुद्रान ताका ते पाशुपतास्त्र दिला जाल्यार तूं दिल्लें पाशुपतास्त्र इतली काळ थंय आ प्रयोग करणे आतां पांय करता ते केल्लेले प्रयोग सफल जावो म्हणून तागे लागीं मागल्यार कोणे पाशुपतास्त्र दिल्ले कोण पाशुपतास्त्र मंत्राचे उपदेश केले तागे लागीं मागल्यार श्रेष्ठ म्हूण म्हणचे खातीर गुरुद्वाराची अनुग्रह मेळ्ळ्यार लायक म्हूण म्हणचे खातीर कृष्णान अर्जुनाक तागेले अस्त्र गुरू कोण पाशुपतास्त्रा गुरू रुद्र न्हय तागे लागींची वेल्ले
तागेल शतरुद्रीय पठण कर म्हणले, ताका पूज कर म्हणले, तागेल अनुग्रहान ते पाशुपतास्त्र बलिश्ट जेवची तशी केले. पळय महाभारतांत अर्जुन कृष्णाक पूज करता म्हणलें पळय, कडे मागीर स्वप्नांत रुद्रा पूज करता म्हणणं कृष्णान व्हेल्ले ते रुद्रा पूज केले. अर्जुन आश्चर्य की हांव कृष्णाक खंयचे खंयचे फुलान पूज केलेले, तेच फूल तर हांव रुद्राक पूज करतरस तेच फूल. अर्जुन आश्चर्य जाता म्हळ्यार ह्या स्वप्नांत ताका आश्चर्य जाता म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार सर्व देवते कृष्णाले नैर्माल्य स्वीकार करतले म्हणल्यार आमकां कळका. कृष्णूची सर्वोत्तमा रुद्रा ब्रह्मरुद्रादी सर्व देवते कृष्णाला नैर्मल्य श्रेष्ठ म्हूण सांगून स्वीकार करताचे म्हूण. तशी एक पंत कृष्णा पूज केल्ले नैर्मल्यान इतर देवतेंक पूज करूं येता म्हूण म्हणलें हांगा आमकां कळटा. तशी आतां ते बलिश्ट जल्लिके कसं न्ही दोन्ही पंत उपदेश दिले न्हय ताका जयद्रथा सैंधव म्हणचे ते सैंधवाक मार्चाक बारी बलिश्ट जल्ले कळ्ळें. मागीर सकाळी जल्ले युद्धा वचूका जल्ले बय हांगा द्रोणाले सेनाधिपत्याचे 4 दीस जल्ले नव्हते. युधिष्ठिरू वग्गी उठानु तागेल पूजनी कोरनु तो कृष्ण पांडव कृष्ण कैस म्हूण पळोवन येयला. पांडवाले बरलेले पांडव मागीर तांगेल ओटसूचे सैन्य पुराय आयले. युधिष्ठिरू कृष्णाले म्हणाल कई तुका न्हीद आयला बे कृष्णा रात्री म्हणून. कृष्ण म्हणाल कई न्हीद आयला जाल्यार आतां तूं प्रशांत मनार आस पळय ह्या पळयत नाकळत म्हाका आमकां आजी युद्धांत जय मेळटा म्हूण सांगून कळ्ळें. मागीर युधिष्ठिरू पुराय वीर तागेल पक्षाचे आयले कुडले ते दुसरे दिसा कशी युद्ध करचें कोण खंय रावचें ह्या पळय चर्चा जाता. तेन्ना युधिष्ठिरू कृष्णाले म्हणकी कृष्णा आयचे दिसा केन्नाय तुका अवलंबन करून तुगेले आश्रयार आशिल्ले जन आमी. आयचे दिसा तंतू तूं सोळ्या आमकां विंगड गती ना म्हूण जाला. आज आमी युद्धांत गेलो वता म्हूण जाल्यार तुगेली निमतीची इत्याक म्हूण म्हळ्यार पळय अर्जुनान कसो प्रतिज्ञा केला म्हूण तुका गोतस. ती प्रतिज्ञा पुरयसिना नतल्यार तुवें अर्जुनाल गती कसो जाता पळय. अर्जुनाक तशी प्रायोपवेश करून घेतली म्हूण जाल्यार आम्ही कसं जत्ताचें म्हूण पळय हे युद्ध कसलें जाय आशिल्लें म्हूण जत्तले कडेन बय आनेक कसं म्हूण म्हळ्यार जाल्यार म्हाका एक धैर्य आसा. तुगेल सारथ्यान तूं अर्जुन इतले दिसूय तो गेलवून आयलो तशें आयचे दिसूय सफल जावन येता म्हूण. तेन्ना कृष्ण म्हणटा तूं कसलें चिंता करूं नाका युधिष्ठिरा. अर्जुनाल म्हणके श्रेष्ठ धनुर्धार कोणें जेव आसवें ना न्हय ताका धैर्य आसा तागेले दिव्य अस्त्र आसाची. आनेक कसं म्हूण म्हळ्यार कोण तागेले येद्र येवन रबला तांणी तांगेले मरणाचे निर्धार करून येयल्याचें म्हूण लेखूं येता कळ्ळें. आजी हांव आनी अर्जुन इतली युद्ध करता म्हळ्यार सगळी कौरव सैन्य नाश करून सोडताची. जयद्रथ मेल्लो म्हणली कुडले तागेले जयद्रथ मेल्लो म्हूण जाल्यार तांगेले सैन्याचे धैर्य पुरे वता. अर्ध सैन्य नाश जाल्यार बरी ते कळ्ळें. आतां पळय अपशकून तांकां जतरस आमकां शकून पुरे अनुकूल जतरस तूं कसली चिंता करूं नाका हांव वचना माय. अर्जुनाल प्रतिज्ञा पट्टी जेवच्याक हांव सोडा म्हूण सांगता. ते भितर अर्जुनूय थंय येयलो. तो मालगड्यांक पळय नमस्कार करता. युधिष्ठिरू प्रितीन सांगता की तूं उठान येयले तुगेले ते संतोशू तुगेले प्रसन्नता तूं भारी युद्धा हुरुपार येयला पळयतनाची तूं खंडीत जय पावता अर्जुना म्हाका तितली विश्वास आसा. कृष्णूय पळय कितली संतोशार आसा म्हूण कळ्ळें. अर्जुनाक काल रात्री स्वप्न पडलेले एक विशय कृष्णाले सांगता की कालचे दिसा म्हाका अशी स्वप्न पडलें. कृष्ण पुरे गोतस ताका कळ्ळें. अर्जुनाल मनान तसले स्वप्न येवची तशी केलेली कृष्णानाची कळ्ळें. तागेले हात धोर न्हू कैलासा वेल्लेले कृष्णानाची ते ताका स्वप्न आ रितीर दाखयला तितलेच कळ्ळें. कृष्ण सांगता की लाय जाल्यार अर्जुना गे एक पंत शंकराक आराधन करून वचेची. पांडव पुराय जन बैसून रुद्र अर्चन करताची गे ते एक स्वप्ना विशीं अर्जुनान सांगिल्लेची. सर्व जनाक विश्वास आयचे दिसा अर्जुन गेल्लो वता जल्वे. पांडवांक बारी संतोष की कृष्ण अर्जुन युधिष्ठिरू कालचे दिसाक अभिमन्यूल दुःख विसरून आज प्रसन्न मुखार युद्ध आयला म्हणलेले हांकां संतोष. खंय पडले थंय शंकू भेरी मार्थरसाची युद्धा सन्नद्धती जाला. कृष्ण सात्यकी दोग जन एकर तारी बायसोन चमकल्याची कळ्ळें.
म जलरी अर्जुनान युद्ध आयली कुडले कृष्ण तागेल सारथी जावन बसलो कळवे सत्यकी लागी तागेल सारथ जाव कनवे आता रथ हाडकनवे सत्यकी पळून हासलो कई अस्ति ये गोडेपुरी बंदिता पळे तई वचून अर्जुनाल ते दोन्ही धवे अश्वय घेऊन येईल काही दुल्ली काही कळवे आता ताक पाय धुवन सोडल काही घोड्याक तागेल आयुध पुरे ओटो करून दवरले काही त्या घोड्या बांदिल काही आणि रथार ध्वज एरसिलो आणि अर्जुन आशिल्ले कडेन यो अर्जुना तुगेलो रथ सिद्ध जाला वचा म्हूण पळय कितली प्रीती ताका अर्जुनाल वैरी म्हूण म्हणल्यार रथ स्वयं तोच सिद्ध करता संजय तशीची अर्जुनान देवली कुडले त्या घोड्या व्हरचे पाय धुवचे आंगार उदक घालचे ओंटेल्यात न्हू तांणी तांकां तण घालचे हे पुरे काम करून ताणें मागीर येवचें कोणें कृष्णान तशीच हांगा पुराय करता काम अर्जुनाक बसकारान मागीर वता अर्जुन रथार बसला बसचे फुडें सात्यकीला सांगके पळय जयद्रथ आज मारचे 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 म्हणलेलेची मना समगेले कालचे दिसाक द्रोणान युधिष्ठिराक धोरण दिता बंधन करून दिता म्हणून दुर्योधना उत्तर दिला त्यामुळे आम्ही विसरूनच आम पद्मव्यूह छेदने वतना द्रोणाचार्य हांग घेवन अण्णा धरचे प्रयत्न करू पुरो अण्णा तुवे रक्षण करका म्हाका कशी कृष्ण रक्षण करत की तशी युधिष्ठिरा तू रक्षण करी तू करत म्हूण म्हणल्यार हांव मना कसले संदेह ना अशी युद्धा वता सात्यकी म्हणटा की तू कसले भिव नका अर्जुना आम युधिष्ठिराल ओटू वचता सगळो दिसो म्हणटना अर्जुना संतोष जाता युद्धा चमकलो थंय कौरव सेने युद्धाक तयार जाला तांणी तशी शंख वाद्य परे वाजयत रसाची द्रोण तागेल रथारी व्यूह केला म्हूण कळटा एकडे सुत्तू घालता रस काही कडे जयद्रथ द्रोणाला निमगीत काही द्रोणा कशी म्हाका रक्त नव्हतो म्हणून तो सांगचे काय भिव नका कळवे भूरिश्रवसो कर्ण अश्वत्थामो शल्यो वृषसेन कृपाचार्य हांणी पळय तुगेलो ओटो सुचिमुख व्यूहांत आसताची तुगेले सुचिमुख व्यूहांत 100 न्ही 1,00,000 हस्त्यो तितले घोडे तितले रथ असं म्हणटना इतली वीरादी वीर ताजे नंतर तितली सैन्य म्हणटना तुगेले तुका मारोक देवते समी तेवचे जाता म्हूण लेखला आनी कसो अर्जुन तू कसले भिव नका पायी फल्ली जावची तू पळयता म्हळ्यार आजी तू वंता म्हण तेरतार म्हणटा तो जल्लारी जयद्रथाले सैंदबाल दोळ्या भितरी भय आसाची अस पळयतरच की द्रोणान भितर सुचिमुख व्यूह करून हाक दवरला तागेले सुत्तू विरादी वीरांक रब्बयला ताजे ओटू 1,00,000 हस्ती घोडे पदाती रथ पुरे रब्बयला मागीर ताजे भायर पद्मव्यूह आस कालचे वरीची तेचे दन करून अभिमन्यू मांत्र जत्त आशिल्ले अभिमन्यू गेला ताजे भायर शकटव्यूह केला आतां पद्मव्यूह अर्जुनाक छेदन करू जत्त म्हणून पुरजनाक वतस जाल्यार बाईचे शकटव्यूह द्रोणाचार्य राखून राबला म्हणटना अर्जुनान ते शकटव्यूह छेदन करतनाची वेळ जाल्यार जाल न्हू म्हणून तांगेल मनांत कौरवांक गेले कळमें द्रोण राखून राबला शकटव्यूहा भायर दुर्योधनाल भाव दुर्मर्शणूय तोय राबला तो सांगता की तुमी कसले उचको करू नका बारी कॉन्फिडन्स ताका आज हांव अर्जुनाक यांची व्यूह छेदन करू सोड जाल न्हय तागेलो अहंकार मोड वचुका दुर्मर्शण म्हळ्यार कसो म्हणटा कोळका म्हूण कळवे हांगा इतले पळय सांगला जाल्यारी अर्जुनाक त्या रथाचे उज्जवाड अर्जुनाल रथ येतरस ताजी उज्जवाड पळयतना एक पण जगीची कौरवां पुरे एक क्षण खडखडेल के तितली जना रब्बयला जयद्रथाल सुत्तू जाल्यार जयद्रथ अर्जुनाले ध्वज कपी ध्वज पळयतनाची भिल्लुके ताका खंयची सैन्य मध्ये रबला अर्जुनाले ध्वज दिसतरस अर्जुना इल्लो म्हण कळ्ळें ताका कडकडी भिवन गडगडे तरस्यो रथ युद्ध भुमीन येवन राबले कुडले अर्जुन तागेले देवदत्त शंख वाजलो कृष्णान पांचजन्य शंख वाजलो येद्दोळ 4 दिसा युद्ध जाल्ला हे 14 दिसाचे 4 दीस तुकून तागेल शंकू हागेल शंकू म्हळ्यार देवदत्त शंखाचे पांचजन्य शंखाचे शब्द ऐकतरसचे नित्य भित्ताची जाल्यार आज बिल्लेले लेक मीठ नाके जोर बिल्ल्यांचे पुराय जान
कळ अर्जुनाला तोंडारे एक नमने दिव्य तेजस येतरस सांगते की कृष्णा दुर्मर्शन राबला ना वाढदीच्या थैवस मागीर द्रोणा पळया आता व्यूह जलतीतले वग्गी पुड्डी करून भितर वच्चे एक मात्र पळो काम दुर्मर्शन आलवटू घोर युद्ध करता दुर्मर्शनाल सैन्याचे योधांगेल ಮತ್ತೆ बाण सोणू कुडकू करतरस अर्जुन कडेर म्हणतना दुर्मर्शना काही बैंजल कळव्या तागेल सैन्य धावंडायले अर्जुनानं तदनंतर कोण दुशासन येईल काही दुशासना काही सलबा येईल काही तागेल गजय सैन्य घेऊन येयला अर्जुनाला एदरा राबला ये गांडीव कितलं बगबगी भाण सोडता म्हणून अर्जुन थंय कळटा गांडीवा शब्द राबिले दिसना ठाई 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 जतोरस कळव्या एक क्षण गजय सैनी सगळे सलवान धावंडायला कृष्णाला तोंडार हास येईल काही दुःशासना जोर कोपैल काही तो गज सैनी धावला जलरे अर्जुना लोट युद्ध करतना म्हणून जलरे अर्जुनाला एद्रा रबच्या जत्वे जल्ले अर्जुनाला एद्रा रब्बू जैनात धावलो एका व्यूह बेतून गल्ले दुर्मर्शना रब्बैला नव्हे द्रोणाचार्यान मागीर दोन्ही व्यूह एद्राक द्रोणाचार्य रबला पद्मव्यूह एद्राक तेदना तो द्रोणाक पांय पडत काही आनी सांगता काही द्रोणाचार्या पळय आव तू मिगेल अन्ना समान मात्र नी गुरु हाव आजी प्रतिज्ञा केलेल्या विषयी तू काय गोतस दैकोर्न मिगेल प्रतिज्ञा सफल जाऊची तशी अनुग्रह करी मक वाट सोडी द्रोण सांगते काही सुरवे तू मक्क सोलसाई मागीर मुखार बस जल्ले केदनाई अर्जुन ಸ್ವಲ್ಪ सौम्य युद्ध करता आजी तक तगेल पुत्ताले मरण जल्ले ते मना खोमतरशिल द्रोणाक सुरवे कसं करता तागेल चरणारी नमस्कार म्हणून सांगून दोन्ही बाण एकड पायाला एकू तेकड पायाला एकू बाण सोडता द्रोण तेव्हा कुडकी करता तेन्ना कृष्ण म्हणता काही अर्जुना या परे नक्का काल कशी वत म्हणून कळना सांजे जेव भितरी तू मारून जाव का द्रोणाला वेटू युद्ध करची सोडी कळव्या म्हूण सांगता काही पळय ताका दिसतरच काही अर्जुनाक मिगेल गुरु मिगेला पशी मस्त मालगडो कळव्या एक पितामहाने अशी केलेले आत गुरु द्रोणाचार्य कितले हीन कार्य केला त्यांनी अभिमन्यू मारनिवे म्हणून जलारियस पळय अर्जुनाक तितली विशेष म्हणून कोप येना आज मात्र प्रतिज्ञा भंग जावच्यानच म्हणलेले एक चिंत तका तशरी गुरुक मारूका जाता द्रोणाल कसल संकल्प म्हणारी कसा जलरी पद्मव्यूह छेदन करून अर्जुना भित्तर सोडूनच अर्जुनाल कसा संकल्प म्हणाल व्यूह बेतून भित्तर येवता दोग जनाले मध्ये भयंकर युद्ध जतन कृष्णान सांगचे कितले वेळ जलरी कोण सलत कोण गेलो म्हणून कळना कृष्ण सांगचे अर्जुना पळय कलातिक्रम कोरनुका तू द्रोणाक सोडी द्रोणाल ओटू युद्ध कोण राबला तू हांगा असता म्हणून तुका क्षण क्षणही अमूल्य जावनस सुरवे व्यूहा भितर प्रयत्न प्रवेश कर प्रयत्न करी कडे अर्जुन लक्क काही वै कृष्णा हागे लोट युद्ध केलं व मक मारना हाम तक मारना अशी सांगित युद्ध कोर जाता हांव सुरवेक भितर वता जायत रथ गुंडाय हांगो दुखून म्हूण कृष्ण कसं कर काही रथ अर्जुनान सांगिल बरी द्रोणाल सुत्तू एक प्रदक्षिण करत काही अर्जुन म्हणत की जल्ल्या गुरु हा वतात म्हणून कळव्या तेन्ना द्रोण ताका आक्षेप करत काही हंगसीत काही तुगेल शत्रू नवा हांव म्हाका चलसाय नाशी म्हाका सोडून धांवतरच तूं पलायन करतो तेन्ना तो म्हणाल की हांव शत्रू म्हणल्यार हांव तुगेलें युद्ध करता आशिल्लें आजी हांव तुमकां शत्रू म्हण लेखना नाशी गुरू म्हणू गौरव दितरस जल नवें आतां हांव तुका प्रदक्षिण केला नमस्कार केला म्हणटा तूं आनी मिगेल वयर कोप्पुना म्हाका सुचना म्हाका आशिर्वाद दी म्हणटा न्ही एक्कड तेकड पळिना सीधा व्यूह छेदन करून भितर वत्ताची वता पळय कितली की वेळू द्रोणाल ओट द्वंद्व युद्ध केला आतां अर्जुनाक युधामन्यू आनी उत्तम ओजस दोग जने तागेल रथा सुतो राबून आशिल्लीच काही कृतवर्मा
कांबोजा सुदक्षिणो आणि श्रुतायस्सो तांगेल सैनिक येवन येवन आतां पद्मव्यूहा भितर इकचे अर्जुनाक एदुरसूच्या राबल्याची मागशी दुखून द्रोणाले सांगनाशी मागशी द्रोण आसा ताका सांगनाशी अर्जुन मुखार येयल न्हय द्रोण मागशी दुखून अर्जुन धांवडाक घेवन येता अर्जुन कसं करता ब्रह्मास्त्र अभिमंत्रण करून सोडता न्हय द्रोणाल कसं बाण सोडल्यार तें ब्रह्मास्त्र गिळतरच जल न्हय ताका अर्जुनाक उडगसचेतके अभिमन्यू मारलेले जनालांतो या कृतवर्म एकलो न्हय म्हूण सांगून घोर युद्ध करता अर्जुनाक कृष्ण सांगती अर्जुना तूं पळय अशी युद्ध केल्लें रे वेळ वता कृतवर्म यादव वंशाचे वय मेघाल संबंधी म्हूण लेखून कृष्णाक जाल्यार बेजार जाता म्हूण लेखचें नाका ताका मार तूं ताणें क्रूर काम केल्लां न्हय त्या पद्मव्यूहा भितर अर्जुनाल प्रवेश कितले बेगार आशिल्लो म्हळ्यार कृष्ण एक रथ धांवडायत आशिल्लो खंय अर्जुनान सोडलेलो बाण वचून पावचे पयस फुडें अर्जुनाल रथ वचून पावत आशिल्लो म्हूण तितले म्हणटना आलोचना कोरयत आमी शरवेगार बाण रथ चमकलो म्हणटाची हें शरवेगा मिक्कून वता म्हण जाल्यार रे मनोवेगार रथ चमकलो म्हण आमी लेखूंक जाता तशी हांगा आतां भितर वतना तितले वेगार येयले रथाक अर्जुनाल रथाक कृतवर्म युधामन्यू पुराय आयलीत न्हय कृतवर्माक मोग करची नाका तूं आमी गे संबंदीचे म्हूण सांगून मारतक्का म्हूण म्हणटा न्हय जाल्यार अर्जुनाक कृष्ण सांगता कृतवर्माक मारी म्हूण जाल्यार अर्जुनाक कसो जाल्यार याद तो म्हूण मारू मन येनाकय एक बाण सोडून ताका मुर्चेवची तशी करता म्हूण सांगून कडेन कृतवर्म ताजे नंतर श्रुतायुध येयलो सुदक्षिण येयलो सुदक्षिणा सलसाव भितर श्रुतायुध येयलो तो वरुणान दिलेलो गदेन अर्जुनाक मारू वता हांगा ಸ್ವಲ್ಪ वेळ व्यर्थ जालो व्यर्थ म्हणून ना म्हळ्यार तितले कोण युद्ध केला श्रुतायुधान कडेरी ते इत्ती कतीर म्हूण म्हळ्यार ते गदेचे ते वरुणान दिलेलो ते गदेचे एक विशेश आशिल्ले कसले म्हूण म्हळ्यार पक्कन येद्राचो निरायुध जाल्लो म्हूण जाल्यार तागेले वयर प्रयोग केला रे ते गद कोणी ते उबारून प्रयोग केला ताका मारतकय ते तशी हांगा कसं जाल्लें म्हूण सांगून जाल्यार पळय एक विधी प्रेरणा म्हणटाची वय विधी प्रेरणा म्हळ्यार कसले जावका जाता तेच जाता श्रुतायुधाक वरुणान गद दितना सांगला हे आयुध तुवें निहस्त्र जावन आशिल्लो म्हळ्यार अस्त्र नातिलो निरस्त्र जावन आशिल्लो तागेले वयर प्रयोग केलो म्हणलें हे गद तुका मारता म्हूण ताका विधी चोदन म्हणटात ना ताणें कसो केलो कृष्णाल वयर प्रयोग केलो खंय कडे पडिल्ले रे ते गद कृष्णाला दुखून गुवन येवन वरुणान सांगिल्ले वरी हाका श्रुतायुसाक मान सोडलें श्रुतायुध मेल्लो जल्वे सुदक्षिण वापस उठान येयलो अर्जुन सुदक्षिणाकय मारून सोडता मागीर श्रुतायुध मेल्लो सुदक्षिण मेल्लो आतां श्रुतायुस आनी अच्युतायुस तांणी दोग जाणे भाव बारी महावीर तांकां मारका जाल्यार अर्जुनान ऐंद्रास्त्र प्रयोग करका जाल्यार घे अशी तशी पळोव भितर 4 जन महावीर मेल्ली न्हय कौरव सैन्य तांगेले उठयले बिल्लीच खंय आमकां घेवन येयली जनां मेल्लींची दिकापाल जावन एकडे तकडे पुरे धांवलींची अर्जुन आतांच चावन मुखार वचा सुलभ जाल्ले कडेरी दुर्योधन आयलो थंय येवन सीदा म्हणटकय कसो न्ही हे द्रोणाचार्याक हे आचार्या तूं म्हणलेलें न्हय कसलें म्हूण म्हळ्यार तूं युद्ध करतना फायच्या दिसाक हांव अर्जुनाक भितर प्रवेश करूंक सोडना हांव तितलें घोर युद्ध करता म्हळेलें न्हय घे अर्जुन दोनी व्यूहा भितर प्रवेश केलो न्हय हे व्यूह पद्मव्यूह तूंचे रक्षण करून नाशिल्लें न्हय अभेद्य मेगेले व्यूह भितर येवचें सोडना अर्जुनान मागीर तिनी व्यूहाले कशें वचचें म्हणून म्हणटा आशिल्लें न्हय अर्जुनाक कशी तुवें भितर वचचें सोडलें तुका मोग उकल वे अर्जुनाल वयरी आतां म्हाका दिसता रस मेगेले तर्फेन कोणेय नांची म्हूण सांगून तूं एकलो तुगेले एकल्याल धैर्यार आशिल्लो हांव अर्जुन भितर वचना म्हूण त्या मागीर ना हांव जयद्रथा तिन्नीची व्यूहांत तूं सांगलें म्हणून राबू सांगिलें आतां जयद्रथा बद मारली म्हूण जाल्यार हाणें मागीर हक्क अड्डी कोणें येताच वे तूं कसो न्ही अर्जुनाक सोडना मारूंक म्हणचें एक पंत अर्जुनान ताका पळयलें वे तो यमाल तोंडा मेळ्ळें वरी कसलें जेव करी तूं कशें जेव युद्ध करी ताका रक्षण करी म्हूण कडेरी द्रोण आयकत खंय वो म्हण मागिरी वो उलयत रस कळ्ळें
कसले म्हणल्यार तुका आमकां पडिल्लें जायना. केन्ना पडलें पांडवांगेली प्रिती तुका. आज्यान केलेलें वरी तुवें करचें. म्हगेल शीत जेवण करून म्हाका द्रोह करता न्हू तूं. तूं हांव लेगीत तूं व्हडलो सर्प महासर्प म्हणून युद्ध करचें कडेन पडलें तूं वटर वटर करचें मात्र बेपक्या वरे सर्प न्ही कांय न्ही तूं म्हणून तशें पळय नाका जालेलें उलयत यो कळ्ळें. कडेर एक पंत उलयलो द्रोणाल गंभीर तोंड पळोवन ताका भंय जाल्लें कळ्ळें. तेदना द्रोण म्हणाल की दुर्योधना तूं पुराय हांव सांगला वय अर्जुनाक तडशीत म्हणून पुराय मेगेल वैरीची भार घाल न्हू. तूं कसले करनाशी बसची कसल्याक. तूं पळयलें न्हय अर्जुनाक कितले प्रयत्न केला हांव तडसूच्याक म्हणून तितले ताका तडसूचे जल्म मेजान इता म्हळ्यार तो सांप्राय मेगेला पशी तो भारी चुरकू युद्ध करता. म्हाका तूं प्राय जाय न्ही अन्यक जावन कसो न्ही म्हळ्यार ताका कृष्ण सारथी जावन येयला. ताजे नंतर तुगेल्या अन्यक उत्तर सांगिलच न्हू हांव युधिष्ठिराक हांव बंधना घालून हाडटा म्हणून पळय. आतां अर्जुन हांगच न्हय हांव युधिष्ठिराले वता युद्ध करूंक तूं हांगा अर्जुनाल वटू युद्ध करी. फुडले दुर्योधना कळ्ळें की हांव अशें हंगसून उलयलें न्हय. द्रोणाचार्याक मस्त दुखली हें कडे बजी पापशी तोंड करून दैन्यान एक एक्टींग तागेलें सांगता की आचार्या म्हाका भंय जाल्लें दुख्खू जाल्लें ताजे खातीर हांव कसो की उलयलें तुका. तूं कसलें बेजार करूं नाका. आतां अर्जुनाल वटू युद्ध करून नजवें म्हणल्यार तुवें म्हाका तूं हास्य कर तशी जाता. कित्याक म्हळ्यार तूं जनाची अर्जुनाक तडसूच्या जायना की हांव करूं असो अर्जुनाल वटू युद्ध. पळय इंद्रा सोलवा येत जाल्यार अर्जुना न्हय तुगेले दोळेदराक चिक्रता वर्मा मारले अर्जुनान. तूं रुद्रुशी पिनाक धरून रब्बिल रुद्रुशी युद्ध राबतना श्रुतायुसू अच्युतायुसू सुदक्षिणू हांकां पुरो जाणां मारले पळय. आनी हांव कसो अर्जुना एदुरसूचें. आतां तूंच म्हाका रक्षण करता. द्रोणा पाप दिसता खंय. तूं कसलें भिव नाका. तूं म्हाका अश्वत्थाम असल्या बारीची तुगेले योगक्षेम हांव पळयना म्हूण लेखला बाय गे. हांव तुका एका वेद्य कवच दिता तें तुगेले रक्षणा खातीर तूं तें घाली. आनी तें खंयचें म्हूण म्हणल्यार कवच पळय सांगता तो तें खंयचें कवच म्हूण सांगून हांगा येयला. तें कवच खंयचें म्हूण म्हणल्यार वृत्रासुरा मारतना इंद्रान धारण केलेलें हें कवचाचे अधिदेवते ब्रह्मूची कळ्ळें. हें छेदन करूं तशें हांव खंयचेय देवतेंक जायना. कित्याक म्हळ्यार ब्रह्मा पयशे वयचे देवते कोणा येनाची ब्रह्म कांय युद्धा येना. तशें हांव ह्यांचें धारण करी आनी तूं कितली तुका शक्ती आसा तितली मिकून अर्जुनाल वटू युद्ध करी म्हूण सांगून अर्जुनाल मागशी दुर्योधना पेटयली. दुर्योधन सैनीक येवन वता अर्जुनाक एदराच्यान वचून एदुरसूचें फुडले दिसू अभिमन्यू मागशेच्यान मारन अर्जुनान कसो प्रतिज्ञा केला म्हूण वचना. आतां अर्जुनान अर्जुनाक मागशेच्यान मारला रे बीम येताल उठान म्हूण म्हळ्यार भंय आसना न्हय. तशें तो कसो सांगता म्हूण म्हळ्यार येद्रा दुखूनची युद्ध करुया म्हूण सांगून येद्रा आयला कळ्ळें. तेदनाय द्रोणान तशें सांगलें कुळो बाबा भितर येयला की मस्त बिल्लू धरले तागेले आनी बाण सोडतोर अर्जुन कांय भिना. तवय तशी भयंकर वेगाचे बाण दवरून दुर्योधनाल वटू युद्ध करता जाल्यार ताका खंयचें दिला तें कवच छेदन करूं अर्जुनाक जायना. तें कसलें म्हळ्यार फुडें वृत्रासुरान मस्त देवतेंक पिडन करतना ब्रह्मालय वचून अशेश जालें म्हणटना रुद्राल अनुग्रहा निमती त्वष्ट्रान वृत्रासुराक यज्ञ आदुकून जन्मायसिला. तुमी रुद्रालागी वचून निमग्याचे शिवाले वतात तांणी तेन्ना शिव तागेले शरिरान कवच दिता म्हूण आनी ते बांदूची कशी म्हूण इंद्राक मंत्रोपदेश दिता कळ्ळें. ते तसल्यार पर्याय जावन ब्रह्माल निमती मेळ्ळ्या बरी जालें न्हू तें अभेद्य कवच. तशी तो इंद्रान अंगिरसाक दिता. बृहस्पती घेता मागीर अग्निवेश घेवन तो इदकून द्रोणा आयले. ते द्रोणान मंत्र प्रभावान ते मंत्र द्रोणाक गोत आशिल्ले तशें हांव दुर्योधनाक ते कवच घालून सोडता. ताजे निमती दुर्योधनान अर्जुनाक तडसूचें हें अर्जुनाकय गोतच ना म्हूण ना. इंद्राल वज्रायुध समीत तें छेदन करूं जायना जाल्यार मानवास्त्र म्हूण एकच तें हें छेदन करूं करता हें मागीर अर्जुनाक गोतच जाल्यार तेद्दी भितर कळ्ळें. हांगा दृष्टद्युम्न पांडवांगेल वटू युद्ध करूं आयलो
पांडवांगेल न्हू दृष्टद्युम्न कौरवांगेल ಒಟ್ಟು युद्ध करो इलो जल्वे द्रोणू आनी कितें पद्मव्यूह रक्षणेक रब्बिल न्हय तो कसो करता दृष्टद्युम्नान घेवन येईल सैन्य मारू सोडू सूर करता दृष्टद्युम्न तेन्ना द्रोणाल एदराक युद्ध रप्ता हांगा भीमिंशती चित्रसेन विकर्ण आनी पळय धृतराष्ट्राल चिरडून कौरव तांणी भीमाल एदरा युद्ध रप्ताची शल्यू युधिष्ठिराल एदरा युद्ध रप्ता दुशासन आनी सात्यकीक परस्पर युद्ध जतरस ಶಕುನಿ ನಕುಲ ಸಹದೇವಾಲ್ ಒಟ್ಟು ವಿಂದಾನು ವಿಂದ ವಿರಾಟಾಲ್ ಒಟ್ಟು ಬಾಹ್ಲಿಕು ಶಿಖಂಡಿಲ್ ಒಟ್ಟು ಘಟೋತ್ ಗಚು ಅಲಂಬುಷ ರಾಕ್ಷಸಾಲ್ ಒಟ್ಟು ಘೋರು ಯುದ್ಧ ಮಾಗಿರೆ ಅಶ್ವತ್ಥಾಮು ಕರ್ಣು ಭೂರಿಶ್ರವಸು ಕೃಪ ಶಲ ದುರ್ಜಯ ಹಂಕ ಜಯದ್ರತಾಲ್ ರಕ್ಷಣೆ ಸುರ್ವೇಕಚಿ ತಿನ್ನಿ ವ್ಯೂಹ ಬಿತರ ಬೊಂದೊಳಾನ್ವೆ ಹಂಗ ದ್ರೋಣನಿ दृष्टद्युम्न परस्परांगेल सैन्य नाश कोरच्याक भारी घोर युद्ध करताचे जाल्यार द्रोणूची ಸ್ವಲ್ಪ युद्धांतू गेलवत म्हूण दिसतरस तेद भितर तशें पळोवंक जाल्यार द्रोण दृष्टद्युम्नाल गोडे सारथी मारलीकय तागेले बिल्लू कातरून घालकी आनी एक बाण काडून ताका दिशी मारता म्हणून प्रयोग करतना सात्यकी ते बाण कत्तरसिता हांगा सात्यकीन दृष्टद्युम्ना वांचयल्या बरी जालें द्रोणा जोर कोपयलो कडेरी सात्यकील वैरी एका वैरीक बाण सोडतरस सिडील मारल्या बरी जाल्यार सात्यकी बिनिके सारथीला म्हणलिके पळय यो निजावन ब्राह्मण क्रूरी नमे असल क्रूर क्षत्रिय कर्म हक्क कसले जाय आशिल्ले ब्राह्मणाक कोप चडू क्षत्रियाक धैर्य चड म्हणटाची वो ब्राह्मण की क्षत्रिय म्हूण दुरू कळना स्वभाव तागेलो ब्राह्मण जाल्यार तागेले कर्म क्षत्रियाले कळवे ते ब्राह्मणाले स्वाभाविक कोप क्षत्रियाल स्वाभाविक धैर्य दोन्ही आसा गेलांतू तशें चावन युधिष्ठिरान तागेले वयर इतले धैर्य दवरून घेवचे गे आतां युधिष्ठिरा रक्षण कोरकन मम्मी आमकां तेंची न्हू भंय तशें चावन तूं तागे लागीरत वर युधिष्ठिरा लागीं नशें आमी पळया ताका म्हूण सांगून म्हणटा सात्यकी लागीं कळवे कडेरी सात्यकी कसं करता म्हळ्यार द्रोणाल ಒಟ್ಟು युद्ध करतरस द्रोणाल ಒಟ್ಟು युद्ध करतना द्रोणाक भारी आश्चर्य दितकी सांगतकी सात्यकी अर्जुनाक भीष्माक सोणू ना न्हय धनुर्विद्येंतू कळवे हाणी बाण सोडचे तागेले हाता चुरकाय पडिल्ले अर्जुनाने अशी सोडचे भीष्माने अशी सोडचे गे आनी मेगेल गुरू परशुरामू आनी एक देवसेनाधिपती कार्तिकेयो 4 जन अशी बाण सोडू शिकताची वो सात्यकी इतले सोडता म्हूण जाल्यार गे अर्जुनान ताका धनुर्विद्या शिकयली न्हय अर्जुनाल शिष्य न्हू अर्जुनाल इतलो समर्थ जाल्ला तो म्हूण कळवे ताका म्हूण तोय एक गुरू न्हू विद्या शिकयतलो सात्यकी युद्ध कौशल्य पळयतना ताका बारीक खूश दिसता जाल्यार सात्यकी द्रोण कितली बाण बिल्लू काडता तितली बिल्लू कातरून घालतरस मदें मदें द्रोण युद्ध करतरस कितले की असंख्य संख्येर बिल्लू कुडकू जलकेता गेले कडेरी पूरय सैन्याचे युद्ध रब्बून द्रोणाल आनी दृष्टद्युम्नालेची युद्ध पळयतरसची कळवे सात्यकीले आनी द्रोणाले युद्ध पळयतरसची द्रोण कसं हस्त्र सोडल्यार सात्यकीक तक्का परिहार कंचे अस्त्रा निमती प्रत्यस्त्र म्हणटात ते गोतस हें देवती समीत अंतरिक्षार येवन राबली की इतलें भयंकर युद्ध जाता पळया म्हणून जल्वे ಸ್ವಲ್ಪ ವೇಳಾನಚಿ ಯುಧಿಷ್ಠಿರು ಭೀಮು ನಕುಲು ಸಹದೇವ್ ದೃಷ್ಟದ್ಯುಮ್ನ ವಿರಾಟ್ ಕೇಕೈ ಜನ ಪೂರೈ ಸಾತ್ಯಕೆಲ್ ಒಟ್ಟ ಇಲಿಚ್ಕಿ ದುಶ್ಯಾಸನ ಪೂರೈ द्रोणाल ಬೆಂಬಲ ರಬ್ಲಿಂಚ್ಕಿ युद्ध एद्दोळते द्वंद्व युद्ध जातशिल्ले आत संकुल युद्ध म्हणटाची म्हळ्यार पुराय जनां मारचे हांच्यान सूर्य निदान जावन पश्चिमादी कडेन देंवन तरस आत अर्जुनाक कृष्ण उडगास करतरस पळय वेळ वतरस कडेर तो सकाळी युद्ध केलेले वेगच न्हू ताजे डबल म्हणटेन युद्ध करतरस तागेले रथ खंय वता थंय सर्वनाश जाल्ले म्हणल्याक कृष्ण कितले चंद करून सारथ्य करता म्हळ्यार अर्जुनाक वच्चे वाट करून दितरस कळवे तागेले कितले बेगारी कृष्ण अर्जुनाल रथ व्हरतशील म्हळ्यार विंगड रथाक एकडे तेकडे हल्लू सोणाक जाल्यार तागेले रथा गोड्याक आयास जत्त वय न्हय ताने येयली तांकां तोंड दुखून फेण येतरस आंगाक मस्त बाण लागला दुखतरस कडेरी अर्जुनाल रथ आतां ಬೇಗ ಉಣಿ ಜಲ್ಲೆ ಯಾಪಳೆ ತನಕ ಕೌರವಾಂಕ ಬಾರಿ ಸಂತೋಷ ಈತ್ಯಾಕೆ ಮಾಡ ತಿನ್ನಿ ವ್ಯೂಹ ಹಾನಿಕಿ ಬೆತ್ತುನ್ ಜೈನಿ ಜಯದ್ರತ ಕೈಂಕಿ ಬಿತ್ತರಸ ಕಳ್ವೆ
ಕಡೇರಿ ಅರ್ಜುನ್ ಮುಖಾರತ್ ಮಳ್ಳಿ ಕುಳ್ಳೆ ತಕ್ಕ ಕಶ್ ಜಲರಿ ಸೂರ್ಯಾಸ್ತ ಜವುತ ಯದ್ರಾವಚ್ಚ सोडून म्हणून अवंतीचे राजकुमार विंदानु विंद त्यांनी अर्जुनाला जरा राबलींची विंगड दिवस जल्लरी अर्जुन युद्ध करत शिलके आज वेळ जल म्हणली कत्र कोप येवनो विंदानु विंदाल ಮತ್ತೆ ಕತ್ತರನ್ ಸೊಳ್ಳಿಕೆ ಅರ್ಜುನ ಕಳುವ ಯುದ್ಧ ಕೊರುವಚನಿ ಸುರೇಕ ಮತ್ತೆ ಕತ್ತರನ್ ಸೊಳ್ಳೆ ಕೌರವಾಂಕ ಕೋಪ ಇಲ್ಲೋ ಪೂರ್ಜನ ಒಟ್ಟು ಜಾವನೇವನು ಅರ್ಜುನಾಲ್ ವೈರ್ ಪಳ್ಳಿಂಚಿ ಜಲ್ಲರಿ ಅರ್ಜುನ ಕೈ ಭೀನಿ ಸ್ವಲ್ಪೇಳು ತರದುಕೊಂಡು ತೊಗ್ಗುದೇವುಲ್ ಕೈ ಅಂಕ ಆಶ್ಚರ್ಯ ಈತೆ ತೊಗ್ಗುದೇವಲು ನಿಜಾನ್ ತೊಗ್ಗುದೇವು ಇಲ್ಕ ಸಲ ಮಳರಿ ಗೊಡೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿ ಮೇಳ ತನ್ನಿ ಉದ್ದ ಪಿವೋಚಿ ಮುಣು कौरवांक बारी संतोष रत नानशी तो गुदेवला आता हाक मारी येतं म्हणून सांगून अभिमन्यूक केल्ल्यावरी हा काय कोरचे म्हणता सुतू येऊन रबलीच काय जल रे कसलेक कष्ट जल म्हणाके तांकां एक पण ते युद्ध पळयतना तांणी लेखले केर तारे रब्बून युद्ध कोरीत शिलाणे योनेला रब्बून आमकां निकी अपाय हाडतर आस कृष्ण इल्के अर्जुना हांग कई उद्दाक ना गोड्यांक काय आसलेला कसो करचें तांकां उद्दा दिना अशी कसो करचें म्हणून तेच भितर अर्जुन एक वरुणास्त्र प्रयोग करून अभिमंत्रण करून नेला मारतकी थंय एक व्हड उदकाचें सरोवर जल्लें पूर जन आश्चर्य अर्जुन हें काम केल्लें म्हणून कृष्ण गोड्यांक घेवन चमकलो उद्दा पिबयले कळ्ळें आनी त्या गोड्याल्या आंगा पुरय बाण पळोवन ताका बेजार जालें की कृष्णाक एकक बाण त्या गोड्यांक दुख्खान नाशी कळ्ळें कृष्णाक कितले प्राणीदया म्हणून दोनी सैन्याचे बारीक प्रितीर कृष्णा पळयता कृष्णाले सृश्टीन पुरे जनाल वयर मोग आसता आमी म्हणचे आमकां कश्ट येतना अयो देवा आमगेल वयर मोगून आमी कसो केलेले देवाक आमी देवाक कसले करनी जाल्यार आमी कसलो कर्म केला त्यातून आमकां मेळचें आमगेल प्रारब्ध कर्म आमकां देवान खावोचें कळ्ळें शिवाय देवाक आमगेल वयर करूण आस आमगेल वयर प्रीती आस सकड आस जाल्यार आमी केलेले कर्म आमी खावका नव्हते तेजे खातीर देव आमकां आमगेले कसो की कर्माक संबंध पाविले भोगयता सुख की दुःख की त्या परे आमकां कळना कळ्ळें आमी देवाक दुर्विताची हांगा पळय गोड्याक पांय धुवचे करून तांकां तण घालचे करून तांगे लांगाराचे बाण काडून तांकां मुलां म्हळ्यार लेपनी घालून कितले चंद करून पळयत पळय कृष्ण ते सांगून फ्रेंड म्हणून सोडले वताणे ना तागेल सृश्टी ती पुरय तागेल सृश्टीन तुला पुरय तागेल चेरडूंशी ताका जयद्रताल अंत्य कशी जत्ता म्हणून पैचे दिसाक आमी पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु न हम कर्ता हरिः कर्ता न हम कर्ता हरिः कर्ता।